जळगाव शहराचा वैभव असलेला जळगावचा मेरून तलाव जो आहे तो आज या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेला आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी मेरून तलावाचा जो सांडवा आहे त्यावरून पाणी वाहताना या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। यंदाचा उन्हाळा हा कडक उन्हाळा होता, मात्र त्यामुळे या ठिकाणचं मेरून तलावातलं पाण्याचं बाष्पीभवन झालं होतं आणि जवळपास 40% पाणीसाठा हा मेरून तलावामध्ये उरला होता। जून महिना कोरडा गेला, त्यानंतर जुलै महिन्याच्या मध्यंतरी आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून जो जोरदार पाऊस झाला त्या पावसामुळे मेरून तलाव हा 70 ते 80% भरला होता। त्यानंतर पावसाने उसंत घेतली होती आणि काल आणि आजच्या जवळपास मुसळधार आणि जोरदार पावसामुळे या ठिकाणी हा जो मेरून तलाव आहे या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेला आहे। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये की कशा पद्धतीने या मेरून तलावाचं पाणी हे प्रवाहित होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। मेरून तलावाला जळगावचं वैभव म्हटलं जातं। हा मेरून तलावाचं पाणी जे आहे या ठिकाणी गणपती असतील किंवा वेगवेगळे विसर्जन या ठिकाणी मूर्तींचे केले जात असतात आणि त्यामुळे या मेरून तलावाच्या भरण्याची जी आहे ती यंदा पर्यटकांना असेल नागरिकांना मोठी उत्सुकता पाहायला मिळत होती आणि अखेर हा मेरून तलाव जो आहे ऑगस्टच्या अखेरीस या ठिकाणी जोरदार झालेल्या पावसामुळे या ठिकाणी ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळतं आहे। ज्या पद्धतीने या ठिकाणी नागरिकांना हा मेरून तलाव ओव्हरफ्लो झाल्याची माहिती मिळते आहे त्या पद्धतीने हा तलाव पाहण्यासाठी हे ओसंडून वाहणारं पाणी पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिक असतील तरुण असतील आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच अशा पद्धतीने यंदा मेरून तलाव हा कोरडा ठाक झालेला होता, कडक उन्हाळा होता, मात्र मेरून तलाव भरेल की नाही अशी प्रतीक्षा या ठिकाणी नागरिकांना होती, पर्यटकांना होती। मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो जोरदार पाऊस झाला आणि या जोरदार पावसामुळे हा मेरून तलाव जवळपास 70 ते 80% भरला होता आणि काल आणि आज झालेल्या मुसळधार पावसामुळे हा मेरून तलाव जो आहे या ठिकाणी ओसंडून वाहत असून पर्यटकांची हा तलाव पाहण्यासाठी ओसंडून वाहणारं पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।